आमचा फर्स्ट ब्लॉग आहे. तर आम्ही चाललो दापोलीला. तो कसा प्रवास होतो, ऑलमोस्ट 6 hours लागणार आहे फ्रॉम ठाणे टू दापोली. गणपती बाप्पा मोरया. एक्सप्रेस वे स्टार्ट झालेला आहे. आपण एक्सप्रेस वेने चाललोय. बघूया आता. पट्टा झालं. ऑलमोस्ट अर्धा एक्सप्रेस हायवे कव्हर केलेला आहे. फक्त 10 किलोमीटर पेंडिंग आहे. बघू आता किती वाजले आहेत. 8:42. आपण 10 मिनिटात 10 किलोमीटर कव्हर केलं आहे. 17 किलोमीटर. फक्त 10 किलोमीटर राहिलेले आहेत. दुसरा टनल येत आहे. हा जरा छोटा टनल आहे. बघा लागतो. सुरुवात झाला आहे टनल. सुरुवात झाला आणि लगेच संपला पण आहे. बघा लागतो. 1 मिनिटाचा टनल आहे. फक्त 1 मिनिटाचा. 7 किलोमीटर राहिलेत. जरा स्पीडनेच चालू आहे आता. लवकरात लवकर जायचं आपल्याला दापोलीला. ऑलमोस्ट आपण आता टोल नाका क्रॉस करतोय. एक्सप्रेस हायवे संपलाय. 20 मिनिटात आपण संपवलेला आहे. 20 मिनिटात. थोडा स्लो आहे. आपण कव्हर केलेलं आहे 20 मिनिटात एक्सप्रेस हायवे. आता इकडून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे क्रॉस केल्यावर. आता आपण जस्ट क्रॉस केलाय टोल नाका. एक्सप्रेस हायवे पण संपलाय. आणि तुम्ही जर बघाल ना, एक छोटा लेफ्ट टर्न आहे. तिकडून आपल्याला बाहेर पडायचं. तर तुम्ही जाल लोणावळ्याला.
इमॅजिकाला. बघा तुम्हाला रस्त्यात भेटेल इमॅजिका. ऑलमोस्ट आपल्याला किती 2 तास लागतात ठाण्यावरून इमॅजिकाला यायला. आता आम्ही ब्रेकफास्टला थांबलो आहे. ऑस्कर मिसळ म्हणून आहे, ऑस्कर वाडी मिसळ. बघू कसा मिसळ पाव भेटते आपल्याला टेस्ट. ही आहे ऑस्कर मिसळ. आपण थाली नाही मागवली, आपण जस्ट मिसळ पाव मागवला. त्यांनी हे कॉम्प्लिमेंटरी दिलेलं आहे आपल्याला, ताक. आता आपण टेस्ट करून बघू कशी आहे. असे वेगवेगळे दिलेले आहे. हा आहे रस्सा. आता पहिले आपण टाकू फरसाण टाकू. फरसाणमध्ये आपण मटकी टाकू. ठीक आहे, ही गेली मटकी. आणि आता घेऊ आपण रस्सा. कांदा नको, पहिला रस्सा घेऊ. रस्सा टेस्ट एकदम तरीवाला रस्सा दिलेला आहे. पास आपण टेस्ट करू. नुसतं खायची एक पद्धत असते. मिक्स करायचा मस्त परतून बरं. आदलं टाकायचं, लिंबू पिळायचा. बस. आणि मस्त एक स्पून घ्यायचा. मस्त तरी एकदम टेस्टी आहे मिसळ. आता आपण आंबेत गावातून एंट्री घेतलेली आहे आणि आता आपण जातो. जरा चुकलेलो आपण, पुढे गेलेलो, परत युटर्न घेऊन परत आलेलो आहे. आता हा छोटा रस्ता आहे. भाऊ कसं जातोय आपण. आपल्याला नदी लागते आपल्याला आंबेत गावातली. कोणती नदी आहे ते माहीत नाही, पण मस्त आहे.
आपण आता दापोलीला पोहोचलोय आणि 1 तास बाकी, अजून 1 तास पोहोचायला. वाजले आहेत 2. ते आपण 3 सव्वा 3 पर्यंत पोहोचू आपल्या दापोली. आपण आता लाडगर बीच इकडे क्रॉस केलेले आहे आणि फक्त 22 मिनिटं बाकी आहेत आपल्या रिसॉर्टवर जायला. कोथरले बीच इकडे आपला रिसॉर्ट आहे. अजून 20 मिनिटं वेट करू पोहोचायला. फायनली आपल्याला आता बीच दिसायला लागलेला आहे. दापोलीचा बीच हा लाडगर बीच आहे. तुम्ही बघाल राईट साईडला. हा बघा. फायनली आम्ही पोचलोय आपल्या ह्या रिसॉर्टवर. त्याचं नाव आहे गारवा बीच रिसॉर्ट दापोली. हे सारे असे छोटे छोटे रूम्स आहेत. आपला आता कोणता आहे बघा. तुम्ही बघाल तर आपल्याला डायरेक्ट ॲक्सेस आहे समुद्राकडे. कोथरले असे हे रूम्स आहेत. तर आपलं बघूया आपण आपला कोणता कॉटेज. हे आपले कॉटेज आहेत 304 आणि 305. आपल्याला हे रूम दिलेले आहेत. बघा आपल्याला डायरेक्ट ॲक्सेस आहे. समुद्र इकडून डायरेक्ट जवळच आहे. 1 मिनिटावर आहे समुद्र आपल्या या गारवा बीच रिसॉर्टपासून. लहान मुलांना हे पाळणा, घसरगुंडी, स्लाइड्स, मस्त हवा आली आहे, हवा सुटलेली आहे. आणि हा समुद्र पण जवळच आहे. एकदम मस्त असं फ्रेश वाटतंय. हे बघा इकडे सगळे पब्लिक आहे. आराम करत आहे. हा बघा आहे कोलथरे बीच. आपल्या रिसॉर्टपासून डायरेक्ट 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. बघा किनारा बघा असा एकदम शांत आहे. असं कुठे एवढा क्लीन बीच भेटणार आहे आपल्याला मुंबईमध्ये कुठेच नाही. आणि इकडे एक मंदिर आहे. इकडे पण आपण जाऊ नंतर. सध्या आता जस्ट आलो आहे तर आपण बीचवरच थांबूया.